एक महत्त्वाची बातमी, मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यामुळे जवानाचा मृत्यू झालेला आहे। विकास मोरे असं या मृत जवानाचं नाव आहे। ठाणे टीडीआरएफ पथकातल्या जवानाचा खड्ड्यात पडून मृत्यू झालाय। अत्यंत गंभीर अशी ही बातमी आहे। मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यामुळे आता जवानाचा मृत्यू झालेला आहे। विकास मोरे असं या मृत जवानाचं नाव आहे। त्यामुळे खड्ड्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। ठाणे टीडीआरएफ पथकातले हे जवान आहेत आणि त्यांचाच खड्ड्यात पडून मृत्यू झालाय। अधिक तर ठाणे टीडीआरएफ पथकातील जवानाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला। ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। एकीकडे नाशिकमधले खड्डे चर्चेत आहेत आणि आता आपण पाहतोय अद्याप या खड्ड्यांवर नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र मुंबई नाशिक महामार्गावर सध्या खड्ड्यांमुळे जवानाचा मृत्यू झाल्याचं कळतंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी भूपेंद्र आंबवडे यांच्याकडून। भूपेंद्र, आणखी एक मृत्यू आणि यावेळेस जवानाचा मृत्यू झालाय, काय नेमकं घडलेलं आहे? हॅलो, शहापूर मधील बोला 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 भूपेंद्र, आवाज येतोय? बोला बोला। मुंबई नाशिक महामार्ग भारंगी नदीच्या पुलावर हा अपघात झालेला आहे। हा टीडीआरएफचा जवान आहे। हा दुचाकीवरनं चालला होता, त्यावेळेला एका खड्ड्यामध्ये त्याचा तोल जाऊन हा तारंबला रोडवरील बामणे गावाच्या रहिवासी हा कामाला जात असताना त्या बुलेट दुचाकीचा खड्ड्यात पडून अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये तो जखमी झाला। तर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, तर हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार करण्यावर त्याचा तो मृत्यू झालेला आहे। डिवायडर आपटण्यात त्या गुप्तांगाला गंभीर दुखापत झाली होती, त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। निश्चितच भूपेंद्र, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय महत्त्वाची अपडेट, मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यामुळे जवानाचा मृत्यू झालेला आहे। गेल्या काही दिवसांपासून खड्ड्यांचा प्रश्न सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरलेला आहे। मंत्री गिरीश महाजन हे खड्ड्यांची पाहणी करतायत। नाशिकमधले रस्ते सध्या दुरुस्त केले जातील, 7 महिन्यात रस्ते दुरुस्त केले जातील असं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे त्यांनी। मात्र आधीच आपण पाहतोय या महामार्गावर, मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यामुळे एका जवानाचा मृत्यू झालेला आहे। विकास मोरे असं या मृत जवानाचं नाव आहे। ठाणे टीडीआरएफ पथकातल्या या जवानाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याचं कळत आहे। त्यामुळे खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनलेला आहे। खड्ड्यांच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा राजकारण सुद्धा तापलेलं आहे। एकीकडे पाहतोय आपण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडतायत, मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे या खड्डे हे उघडे पडतायत आणि त्यामुळे अनेक अपघात घडताना आपल्याला दिसत आहेत। खड्ड्यांमध्ये जीव जाताना दिसत आहेत। काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं होतं, आणखी एक अपघात झाला होता। 5 जणांचा आतापर्यंत या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय। पुन्हा एकदा आपण पाहतोय मुंबई नाशिक महामार्गावर आणखी एक जवानाचा यावेळेस मृत्यू झालेला आहे आणि हा अपघात खड्ड्यांमुळे झाल्याचं कळत आहे। विकास मोरे असं या मृत जवानाचं नाव आहे। ठाण्याच्या टीडीआरएफ पथकातले हे जवान आहेत आणि त्यांचाच खड्ड्यात पडून मृत्यू झालाय। त्यामुळे खड्डे दुरुस्त कधी होणार, त्यामुळे प्रशासनावर अनेक सवाल उपस्थित होत आहेत। नेमके खड्डे दुरुस्त कधी होणार, रस्त्यांची मलमपट्टी कधी होणार, असे सवाल उपस्थित होत आहेत। या खड्ड्यांमुळे नाशिककर नागरिक त्रस्त झालेले आहेत। खड्डे दुरुस्त कधी होणार, चांगले रस्ते कधी मिळणार, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय खड्ड्यांचा प्रश्न हा चांगलाच गंभीर बनलेला आहे। एनडीटीव्ही मराठीनं सुद्धा ही बातमी लावून धरली होती। नेमके खड्डे कधी दुरुस्त होणार असे अनेक सवाल संतप्त नागरिक विचारतायत। एनडीटीव्ही मराठीनं सुद्धा हा प्रश्न विचारला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय गिरीश महाजन यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलेलं आहे। 7 महिन्यात सगळे रस्ते सिमेंटचे करण्यात येतील असं आश्वासन सुद्धा दिलं होतं। त्यांना स्वतःला सुद्धा या खड्ड्यांना सामना करावा लागला होता। मात्र आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मुंबई नाशिक महामार्गावर या खड्ड्यामुळे आता जवानाचाच मृत्यू झालेला आहे। आज आमच्या गावातील विकास लवगोरे यांचं कामावर जात असताना खड्डा चुकवताना त्यांचा मृत्यू झालेला आहे। आणि तुम्ही जर आमच्या शहापूरमध्ये रस्त्याची अवस्था बघितली तर खूप दयनीय अवस्था झालेली आहे आणि खूप निकृष्ट दर्जाचं असं काम रस्त्यावर तुम्हाला बघायला मिळेल। मोठे मोठे खड्डे झालेले आहेत आणि असे किती अजून सरकार बळी घेईल याचा विचार करावा। नमस्कार। त्यामुळे नागरिक अनेक सवाल करतायत, नेमके कधी हे अपघात थांबणार, अपघाताची मालिका कधी थांबणार, असा सवाल या नागरिकांकडून उपस्थित होतोय।
मुंबई नाशिक महामार्गावर आपण पाहतोय ही बातमी, खड्ड्यामुळे जवानाचा मृत्यू झालेला आहे. विकास मोरे असं या जवानाचं नाव आहे. ठाणे TDRF पथकातले हे जवान आहेत, त्यांचाच खड्ड्यात पडून मृत्यू झालाय. विकास लहू गोरे यांचा दुर्दैवी खड्ड्यांमुळे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्याच्या कुटुंबावर जो आघात झालेला आहे, ह्या आघातात सरकारने त्याला काहीतरी आपला ह्या 9 महिन्याच्या 2 मुली आहेत, या मुलींना सहकार्य करावा आणि प्रमुख म्हणून तोच आपला ठाण्याला ड्युटीवर जात असताना नाशिक बॉम्बे ह्या हवेच्या ठिकाणी असे मोठे खड्डे पडलेले आहेत. विकास लहू तर मुसळधार पावसामुळे आपण पाहतोय खड्डे पडल्याचं पाहायला मिळतंय. ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे आणि त्यामुळे सुद्धा खड्डे उद्भवत आहेत. मात्र या खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण हे गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय वाढलेलं आहे. अक्षरशः शहराची यामुळे वाताहत होतीये. खड्ड्यांवरनं राजकारण सुद्धा चांगलंच रंगलेलं पाहायला मिळत आहे. अपघातांचं प्रमाण, अपघातांचं सत्र या खड्ड्यांमुळे वाढल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यात आणखी एक मृत्यू झालाय. मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यामुळे एका जवानाचा मृत्यू झालाय.